श्री स्वामी समर्थ मंडळी, आज दीप अमावस्या. दिव्याची पूजा कशी करावी, काय करावं आणि काय करू नये याची माहिती आज सांगून दिव्याच्या अमावस्येची एक कथाही तुम्हाला सांगणार आहे. आजच्या ह्या दीप अमावस्येच्या दिवशी देवांची आपल्या सर्वांवर आणि आपल्या परिवारावर कृपादृष्टी राहो, सगळी संकट दूर होवोत, आरोग्य, सुखशांती आणि समृद्धी लाभो आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होवोत अशी सदिच्छा बाळगून आजचा व्हिडिओला मी सुरुवात करते आहे. सुरुवात करण्याच्या आधी सगळ्यांना विनंती, आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि दिवे जेव्हा दिसतील व्हिडिओमध्ये तेव्हा त्या दिव्यांना कमेंटमध्ये नमस्कार करावा अशी सगळ्यांना विनंती आहे. चला तर पहिल्यांदा दिव्याची पूजा आज कशी करावी हे मी तुम्हाला सांगते. देवघरात एक पाट ठेवावा, पाट स्वच्छ धुवून ठेवावा. पाटाच्या भोवती छान रांगोळी काढावी. पाटावर एक अधूप वस्त्र, अधूप म्हणजे न धुतलेलं कोरं वस्त्र घालावं. आपल्याकडे अधूप वस्त्र नसेल तर धुतलेलं स्वच्छ असं वस्त्र घालावं. त्याच्यानंतर घरातले दिवे दूध आणि पाणी एकत्र करून ते सगळे स्वच्छ करावेत. त्याच्यात तेल आणि वात घालावी. ते सगळे दिवे प्रज्वलित करावेत. त्या दिव्यांना हळद कुंकू व्हावं, अक्षत व्हावी आणि काही पत्रीमध्ये मुख्यतः आघाडा आणि दुर्वा या वाहिल्या जातात. शक्य असेल तर व्हाव्यात. आजकाल शहरात जरा कठीण असतं, सगळी पत्री मिळणं, ही आघाडा वगैरे मिळणं कठीण असतं. शक्य असेल ते सगळं करावं आपण देवाचं आस्थेने. तर आघाडा आणि दुर्वा ह्या दिव्यांना व्हाव्यात. हळद कुंकू, फुलात प्रामुख्याने पिवळं फूल वाहिलं जातं. तर फूल व्हावं, सुगंधी फूल व्हावं आणि दिव्यांना नैवेद्य दाखवावा. काही ठिकाणी कणकेची उकड काढतात. कणिक म्हणजे गव्हाचं पीठ. गव्हाच्या पिठाची उकड काढतात. उकड काढताना थोडी हळद त्याच्यात टाकायची. त्या उकडीचे दिवे करायचे आणि त्या दिव्यांचा नैवेद्य म्हणून ते दिवे आपल्या घरातल्या दिव्यांसमोर ठेवावेत. थोडक्यात ते नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. हे शक्य नसेल त्यांनी दूध, साखर याचा नैवेद्य ठेवावा. हेही शक्य नसेल तर एखादं फळ ठेवावं. हेही शक्य नसेल तर घरात ड्रायफ्रूट असतील तर ती ठेवावीत. आणि तेही शक्य नसेल तर घरातला कोणताही गोड पदार्थ, शाकाहारी आणि गोड पदार्थ दिव्याला नैवेद्य म्हणून ठेवावा. मनोभावे दिव्याची पूजा करावी आणि आपल्या मनोकामना सगळ्या पूर्ण व्हाव्यात अशी दिव्यांना विनंती करावी. आणखीन काय काय करावं हे पण मी तुम्हाला सांगते. हे अर्थात ऐकीव आहे, मला ह्याची खात्री सांगता येत नाही. ऐकलेल्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगते की आजच्या दिवशी जर दुधाचं दान केलं तर आपलं संतान म्हणजे आपलं मूल निरोगी राहतं असं ऐकलं आहे. त्याच्यानंतर आपल्या व्यवसायात जर नुकसान होत असेल तर पक्ष्यांना दाणा टाकावा किंवा पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करावं असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर शरीराला जर आपल्या कोणत्या व्याधी असतील तर मुंग्यांच्या वारुळावर पाणी टाकणं टाळावं आणि शक्य असेल तर तिथे नेऊन 1 चमचाभर साखर मुंग्यांना घालावी. त्याच्यानंतर या अमावस्येच्या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा लावावा आणि हनुमान चालीसा एकदा म्हणावं. असं केलं जातं असं मी ऐकलेलं आहे. अमावस्येच्या दिवशी, दीप अमावस्येच्या दिवशी काय करू नये तर दाराशी आलेला एखादा भिकारी
रिकामे हाती परत पाठवू नये. त्याला आपल्याकडे जे असेल ते भोजन द्यावं, एखादी गोड वस्तू त्याला द्यावी. त्याच्यानंतर अमावास्येला कोणत्याही तामसिक वस्तूंचे सेवन टाळावे. त्याच्यानंतर नशा करू नये. या दिवशी अतिशय पवित्र राहावं आणि आजच्या दिवशी कटू बोलू नये. घर पवित्र ठेवावं, घरात मंत्रोच्चार करावेत, अशी पद्धत आहे. ही सगळी मी माहिती सांगितली. ही जी केली जाते, ऐकली जाते, ती माहिती होती. आता कथा ऐका. अतिशय श्रवणीय कथा आहे, नक्की ऐका शेवटपर्यंत. कहाणी आधी दिव्यांच्या हौसेची. ऐका दीपकानं तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदराने विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण हिचा सूड घ्यायचा. असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला हकलून दिली. हिचा रोजचा नेम असे: दिवे घासावेत, तेलवात करावी, ते स्वतः लावावेत, खडीसाखरेने त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या हौसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याचप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं. पुढे ह्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत. कोणाचे घरी जेवावयास काय केले होते, कशी कशी पूजा मिळाली वगैरे सगळी चौकशी चालली आहे. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाचा घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा. माझा थाटमाट जास्ती व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला दीपकाने विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा आहे. त्याची एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावरच उगीच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथे खुशाल असो, असं म्हणून दिव्यानी तिला आशीर्वाद दिला. घडलेले प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याला खात्री झाली. तो घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुखत्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा दीपक तिला पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. मंडळी, धन्यवाद.